उमाकांत गायकवाड हे मला वाटतं 15 महिने अंबरनाथ शहरामध्ये त्यांना झालेले आहेत. मी बघतोय आल्यापासून त्यांच्या काळामध्ये नाट्यगृहाचं उद्घाटन झालं. आता त्यांनी भाजी मंडईचं काम घेतलेले हातात. त्यानंतर त्यांच्याकडे 2 चार्ज आहेत, अंबरनाथ शहरामध्ये आणि ठाण्यामध्ये एक चार्ज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता मागे तुमचा जो विरोधामध्ये हे लागलंय, नगरसेवकांच्या बीजेपीच्या विरोधामध्ये जो निकाल लागलाय, त्याच्यामुळे त्यांना टार्गेट केलं जाते. सगळ्यांना असं वाटतं का त्यांना तिथं चार्ज असल्यामुळे त्यांनी तिथं बरचसं काम शिवसेनेच्या बद्दल केलेलं आहे. तर हे चुकीचं आहे. आणि उमाकांत गायकवाड हे मी बघतोय सीओ आमचे, आतापर्यंत त्यांनी चांगलं काम केलेले शहरात, आणि त्यांना काही कामची सुपारी बहादूर आहेत. त्यांनी मला वाटतं ती सुपारी घेऊन प्रत्येक वेळेस 3-4 दिवसापासून मी बघतोय का त्यांना टार्गेट केले जाते. आज तुम्ही बघत असाल बीजेपीची काही नगरसेवक असतील, शिवसेनेचे असतील, आज तुम्हाला प्रत्येक वेळेस खासदार साहेबांच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस इथं सहकार्य झालेले. आणि उमाकांत गायकवाड यांनी शहरामध्ये ते एक जागेवर बसून न बसता, आज तुम्ही बघितलं असाल नाली सफाईचं काम चालू आहे, बरेचसे कामं त्यांनी हाती घेतलेले आहेत. आज याचा प्रकल्प, कचऱ्याचा प्रकल्प एवढा मोठा चाललाय, हे सगळे त्यांच्या काळामध्ये चालू आहेत. आमचे रसाळ साहेब होते, त्यानंतर उमाकांत गायकवाड साहेब आले सीओ आमचे अंबरनाथचे. त्यांचं एकदम अत्यंत चांगलं काम आहे. आणि शहरामध्ये त्यानंतर त्यांच्या मागे तुम्ही बघत असाल का कोर्ट असतं, कलेक्टर ऑफिस असतं, मंत्रालय असतं. आजही आमच्या आमदार साहेबांनी त्यांची मिटिंग लावली होती, आणि ते जागेवर नसतात, त्यांना वेळ भेटत नाही 2-2 चार्ज असल्यामुळं. तर ते खासदार बघतील किंवा प्रशासन बघेल की त्यांना 2 चार्ज ठेवायचं की 1 चार्ज ठेवायचा आहे. चुकीचा गैरसमज आहे. अंबरनाथ शहरातल्या नागरिकांचा भ्रम पसरवण्याचं एक काम चालू आहे. आणि तुम्ही बघत असाल, आपण ज्या ज्या वेळेस चीफ ऑफिसरांना बघितलं असं, प्रत्येक वेळेस ते कॅबिन मध्ये बसलेले असतात, ज्या जसं जसं त्यांना वेळ भेटतो. आणि दिवसभर ते, मला वाटतं सगळ्यात जास्त बसणारा सीओ हेच आहेत आपले उमाकांत गायकवाड साहेब. जेव्हापासून आले त्यांनी सगळ्यात जास्त वेळ, जर त्यांची टायमिंग बघितलं असेल, तुमच्या नोंदवहीमध्ये बघितलं असेल, तर सगळ्यात जास्त टायमिंग त्यांनी अंबरनाथ शहरासाठी दिलेले आहेत. आज अंबरनाथ शहराचं पॅचवर्क चालू आहे, त्यानंतर तुमचे नाले सफाई चालू आहे. त्यांचा कुठेही आळकटा नसताना सुद्धा फक्त त्यांचं, यांना भावली म्हणून कोणाला तरी नाचवायची जी पद्धत असते, आमचे जे बसलेले काही आहेत, आता तुम्ही बघितलं असाल, आजही बाईट बघितली असेल तुम्ही, त्यांना असं वाटतं का सीओ यांच्या बोटावर नाचले पाहिजे. ते प्रशासकीय अधिकारी ते कोणाचे नसतात, त्यांना शहरासाठी निवडलेलं असते, आणि ते प्रशासन असल्यामुळं ते सगळ्या पक्षाला घेऊन काम करत असतात. तर प्रत्येक वेळेस काही लोकांनी, मला वाटतं अंबरनाथ शहरामध्ये सुपारी घेतली आणि त्यांना टार्गेट केलं जातंय. तो TDR वर आता त्यांना सही करत नाही, ते चुकीच्या कामावर सही करत नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांना टार्गेट केलं जाते. ते प्रत्येक वेळेस, ते जेव्हा चीफ ऑफिसर येतात तर कोणतरी येऊन त्यांच्या समोर बसतं की याच्यावर सही करून द्या. एखाद्या चुकीच्या कामावर कसं का तुम्ही सांगता का, तुम्ही आता बघत असताल कशा पद्धतीने ते सही करतील. प्रशासन आहे, ते प्रशासन असं असतं की सगळ्यांना घेऊन चालतील. त्यानंतर त्यांना जर एखादी चुकीची वाटतं तर त्याच्यावर ते सही करणार नाहीये.